मुफासा भाऊ तुम्हाला मी सांगते पहिले तर ते पांढरे कपडे बदला. दिसता येटर दिसते येटर. भाऊ पोरगी माझ्यावर रागवली रे यार. ए बाय काय झालं ग काय रागवले. इसको मेरी कदर ही नहीं है. ए काय बोलली रे ती चादर तिला चादर हवी आहे. ओ चाचा सुनो सर्किट देने से बात कर रहे. हाँ, दोनों सर्किट और मामा कल एक दूसरे का खून कर रहे थे, आज दोनों साथ में हो. ये इन्स्पेक्टर कसा आहे भाई बरं आहे ना. अरे ये क्या हुआ. ये अरे सुक्रिया पाटील बोलतात. इन्स्पेक्टर भाव तुमची गाडी लय भारी आहे पण गाडीची काच फुटलेली आहे. तिचं काम करून घ्या बरोबर नाही वाटत. अरे इनका कोई वो 0.5x वाला बटन नहीं है क्या. नहीं उनका ऐसे हो ऐसे बात करते हो. पाटील भाऊ नमस्कार. पाटील भाऊ अरे इन्स्पेक्टर अरे बाबा इन्स्पेक्टरशी गाडीत कसं बोलू भाई. इन्स्पेक्टरला मानाचा सन्मान आहे भाई. अरे पुलीचा सल्यूट इन्स्पेक्टर भाऊ. जय हिंद जय महाराष्ट्र. पाटलांचा सलाम आहे तुम्हाला. अहो माझं नाव आहे तुम्हाला मराठी समजत नसेल. मला आय कॅन टॉक हिंदी ऑल्सो. माझं नाव आहे सुक्रिया पाटील. नमस्कार पाटील अन्ना. नमस्कार पाटील अन्ना. यस मैं बबनवाडी साहू और मारा बाबा सरपंच गावाचा सरपंच लय मोठा लय पैसा भाई लय पैसा त्या कर. आणि त्यान मला इकडं सोरा आहे पैसा कमाने का वास्ते. इधर मैं पैसा कमूंग और अपना नाव वाड़वा ऊपर की लेवल जाएगा. इन्स्पेक्टर जय हिंद जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. गाड्यांचा कलर काय रे असा. छी मला आवडत ना पिंकी कलर मला आवडत नाही. माझी एक गर्लफ्रेंड होती बाई तिच्या गाडीचा कलर पिंक होता आणि तिने मला फसवला बाई. एक दिवस मी भेटायला गेलो होतो तिला हॉटेलला. तिने मला बोलवला होता मी लेट गेलो. त्यानंतर तिला वाटलं की मी आलोच नाही तर तिने काय तरी तिच्या बॉयफ्रेंडला बोलवलं दुसऱ्यावाला. म्हणजे तिचा दुसरा बॉयफ्रेंड होता मी पहिला बॉयफ्रेंड होतो. मी तिला बघितलं दोघं कॉफी पितात नाही एकाच कॉफीमध्ये दोघं स्ट्रॉ टाकून पितो. त्याला कॉफी कोण स्ट्रॉ टाकून पितं गरम गरम. अरे भाई एवढा राग आला ना मला आई शपथ सांगतो. मी गाडीची काच फोडली रागाच्या भरात. असला हाताला लागला माझ्या. त्यानंतर मी गेलो परत माझ्यावर पोलीस कंप्लेंट झाली की माझ्या गाडीची काच फोडली. मला अटक केला. माझ्या बापसाने मला काढला बाहेर. भाई माहिती का तुला मी लय डेंजर आहे आईच्या गावात. डोक्याला हात लावलं रे काय डोकं बिकत दुखतंय का तुझं. उठाले रे देवा उठाले रे. शुक्रिया भाई गाडीचा कलर चेंज करू आपण. तुम्ही उदाहरण देऊ नका. हे बा मला नाही सहन होत योग कलर. मला योग कलर नाही पाहिजे. माझ्या आयुष्यात हा कलर नाही पाहिजे मला. एकदा तुला माहितीये का मी सायकल घेऊन ना डोंगरावर गेलो होतो पक्का लांब. एकटाच गेलो होतो एकटा. नंतर मला लागली ना रे ताण आणि खालती सायकल आणायची काय सोय नाही का. उतरणं तेवढी होती मला भीती वाटायला लागली. रात्र व्हायला लागली. मला वाटलं वाघ बी घेऊन मला खाईल. मी बापसाला कॉल केला भाई. बापसाने हेलिकॉप्टर पाठवला ना मला घ्यायला. अरे मी लय डेंजर आहे माहितीये का तुला. आई अरे कोणाशी बोलू राहील. अरे मला वाटलं तर सर्किट आहे. सुनो ना मैं क्या बोल रहा हूँ आपको कुछ सोल्यूशन चाहिए तो शुक्रिया भाई को मदद दूं क्या. शुक्रिया भाई मदत ए भाई मला समजला तुझा प्रॉब्लेम काय. मला पुरा समजला आहे. तुझ्या गाडीचा सीएनजी फुटला होता. तुला मी सांगतोय सीएनजीचा मॅटर काय माहितीये का. 3 वर्षाचा विषय असतो. रिचार्ज मारायला लागतो 3 वर्षानंतर स्वच्छ करायला लागतो. कुठला 10 आहे V12 इंजिन आहे म्हणजे 12 टाक्या बसलेल्या आहेत सीएनजीच्या भाई. म्हणजे 12-24 ना भाई. 24 महिन्यानंतर तुला रिफ्रेश करायला लागणार आहे. आतमध्ये कार्बन साठलेला असतो. आपला माणूस आहे चुंग्या भाऊ चुंग्या. तो करतो सगळी रिपेरिंग. 350 रुपये पर्स बाटला. तुम्हाला पैसे दे मी सगळं करून टाकतो. काय विषय नाही. पुन्हा कधी आग लागणार नाही. आणि त्या नल्या असतात ना नल्या त्या साफ करायला लागतात भाई. तू कशाला टेन्शन घेतो. याचा नंबर घे मी याला करून देतो. आपली लय ओळख आहे. मी लय डेंजर आहे. टेन्शन घेऊ नका. माझ्याकडे आहे नंबर. आयवी सर सर्किट जी प्लीज ट्रांसलेट. वो बोल रहे कि आपका 12 टाके हो गए थे ना वो 24 टाके बराबर शुक्रिया भाई. अरे बाबा ना तो V12 बोलला बाबा. म्हणजे सीएनजीच्या 12 टाक्या त्याच्या गाडीन बसल्या. अगो भाई 12 टाक्या म्हणजे काय रे इन्स्पेक्टर. तुझी गाडी कसली लांब जाल. आजच्या गावात इकडून तू आता रिचार्ज मारला पूर्ण भरली ना तू अगो बाई 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 बबनवाडी पर्यंत येईल एवढं ॲव्हरेज. म्हणजे एक टाकीला साधारणपणे 180 किलोमीटर. आमची गाडी तरी जाते आमची ओमनी पण आहे. ती ओमनी जाते 180 किलोमीटर. म्हणजे जर 12 टाक्या ए बाबा मला जमत नाही रे गणित. 180 गुणिले 12 जेवढं पण होईल तेवढं तू अंदाजला. पण मला तरी असं वाटते की भाई तू एकदा रिचार्ज मारला पक्क टाकी फुल केली ना तू 4 लोक घेऊन गाडीमध्ये डायरेक्ट भाई बबनवाडीला. आणि बबनवाडीला आला ना तू भाई मटन मुंडीचं जेवण आपल्या करणं घ्यायचं. आणि गावठी कोंबडी कापतो आपण. बॉयलर कोंबडीचं काम नाही भाई. इन्स्पेक्टर अरे इन्स्पेक्टर काय झालं. अगं बाई
ए ए सरक्या अरे इन्स्पेक्टर काहीतरी झाला आता त्याला उठीव अगो बाई इन्स्पेक्टर उठ अरे इन्स्पेक्टर उठ अरे काय झालं मी करते ना प्रॉब्लेम सॉल्व अरे तू टेन्शन कशाला घेते मी असताना अगं बाई भाऊ तुमचं नाव काय व ऋषी पाटील हा पाटील अगं बाबा बाबो अगो बाई 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 अरे पाटील आणि पाटील ये टकलिया तू मला टच का करते रे अगो बाय अरे टकला मला मारतो टकला मला मारतो आईला पोलीस तू केवढा चांगला आहे रे तू मला वाचीवला तू लय चांगला माणूस आहे रे तू देव माणूस आहे मी स्वतः तुझ्या टाक्या साम करून देईल 12च्या 12 आणि पैक बी मीच देईल अरे मीच पैके देईल आमच्या क्लासमध्ये तुला सांगतो एक हिंदी भाषिक होता भाई आणि मराठीच्या तासाला त्याला काही येई नाही मग तो मला विचारायचा मी त्याला मराठीमध्ये कन्वर्ट करून सांगायचा आणि त्याच्यानंतर तो माझ्या हिंदी बोलायचा ना मला समजायचा नाही मग मी एका माझ्या मित्राला सांगितला की काय बोलतो मला सांग रे मग तो मला समजवायचा मग आम्ही तिघं एकत्र बसायचो आणि सरांना वाटलं की आम्ही काय येडे चाले करतोय का काय टाइमपास करतोय गेम बिम खेळतोय मग सरांनी आम्हाला बाहेर काढला बाई बाहेर काढल्यानंतर आम्हाला वणका उभा केला मानेवर पट्टी बिट्टी ठेवली आणि ती पट्टी नेमकी पडली ना बाई मला असं जोरात चापटवला मला एवढं वाईट वाटलं सांगते बाई तुम्हाला पण असा काय विषय नाही मला थोडाफार हिंदी इन्स्पेक्टर काय झाला इन्स्पेक्टर मी बोलायला लागला काय इन्स्पेक्टर झोपताय काहीतरी झालंय अरे सरकेश इन्स्पेक्टरला काय झालं रे चक्कर भैया इतना तेज बोल रहे हो ना ऐसा सब ऊपर से स्पीड ब्रेकर जैसा जा रहा म्हणजे तू बोलतो मी फास्ट बोलतो अरे बाबा अरे एवढा फास्ट बोलतो ना मी माझ्या जेवढा मी फास्ट बोलतो तेवढा मी भाषा गाडी बी चालवतो आमच्या इलाक्यामध्ये ना सर्वात बाप बैलगाडी चालवणारा सुकऱ्या आहे सुकऱ्या अरे जेव्हा बी रेस होते ना आपणच जिंकतो बाई कोण आसपास बी येत नाही आपल्या तो भिक्या पाटील होता ना भिक्या पाटील अरे इन्स्पेक्टर सारखा परत याला डॉक्टर कडे घेऊन जायचं हिमोग्लोबिन कमी झालाय मला वाटतंय बाबा ए सरकी ती पोरगी तिने कपडे बघ केवढं कमी घातले आणि ती अशी रस्त्यावर फिरते बाबा ये काय भाई काय गाव आहे मत देखो इधर देख कसा कसा नको बघू थोडा बाजू थोडा नहीं बघू नका कंट्रोल योर इमोशंस इकडे बघितलं तर शिक्षा आहे का वो देखो आया एक अभी बंदा आया उसको देखो शी त्याचा तोंड बघ डायरेक्ट बेडूक दिसतं बेडूक बेडा कारख दिसतंय तू आणि आजच प्रो घेतला सुकऱ्या म्हणजे माझ्यासाठी नाही घेतला माझ्यासाठी नाही बोले सर इज्जत गई रे ठीक है सरके सरक्या ती केवढी भारी पोरगी बघू नका सॉरी अरे आमच्या गावाला पोरी सगळी कपडे घालून फिरतात या पोरी कपडे का कमी घालताय यार यांच्या आई बाप यांना पैसा नाही देत का रे यांनी ऑक्सिजन का लावला रे पाण्यात चाललाय तो पाण्यात चाललाय आता अरे बापरे इन्स्पेक्टरा भारी आहे रे कुठे मिळतं मला बी पाण्यामध्ये जायचंय मला बी पोहायला आवडतं तुला मी सांगतो ट्रेनिंग होती है विदाउट ट्रेनिंग के नहीं बिना ट्रेनिंग के नहीं अरे बाबा बिरिनिंग अरे मी लय पोहतो तुला मी सांगतो मला एकदा बापूस घेऊन गेला होता नदीवरती ऐकून तर घेणे पोलीस मामा मला माझा बापूस नदीवर घेऊन गेला होता पोवाला आणि मी गेलो मला पावता येतंय कुठं बापसानी मला फेकला डायरेक्ट आणि मी असा थपथप हात मारायला लागलो मी बुरत मी ओरडतोय बापाला अरे बापा वाचू बी नाही बाप बोलते एक तर बुरायचं नाही तर वाचायचंय भाई कसा बसा मी पाय बी मारायला लागला हात मारायला लागला तरलो ना रे भाई त्याच्यानंतर आता तो दिवस आणि हा दिवस आहे अरे 7 पुरे बुडताना वाचवलेत पुराच्या पाण्यात असा काप करून उडी मारते आणि दुसऱ्या जगींना काच करून निघते माझा नाद करू नको रे मी लय डेंजर आहे तुम्ही लय चांगले तुम्ही पोलीस झाले एवढे शिकले म्हणजे नक्कीच तुमच्या घरच्यांनी तुमच्यावरती चांगले संस्कार केलेत तुम्ही देशाचं रक्षण करायला आलेत आणि या शहरामध्ये तुम्ही सगळ्यांचं रक्षण करायला आलेत तुमच्याबद्दल अभिमान आहे पोलीस भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा मेरे को बराबर समझाइए क्या समझा काय समजला इन्स्पेक्टर भाऊ मला सांगा काय समजला तुम्हाला आपने इनकी तारीफ की ना कि ये इंस्पेक्टर है तो वहाँ के लोग भी अच्छे होंगे वगैरह वगैरह हा याचा अर्थ तुम्हाला भी आता मराठी यायला लागला पुढे जाऊन धडकणार आहे तो कार धडकणार आहे तो
गाइस जीत किशन कोहली इनकी तरफ से धडकला ये तू भविष्यवाणी केली कसं काय रे कोणती जादू आहे तुझ्याकडं लय डेंजर जादू आहे माझ्याकडे शुक्रिया भाऊ ये मेरे पीछे खड़े हो इधर आके इसके आगे जाओ इसके आगे नारळ फोडा इथं अरे यो काय शुक्रिया भाऊ ना. अरे ह्याची लायकी आहे का रे मी जाऊन आलो रे एका ठिकाणी अरे मी याला बोल काय रे आई मी काय म्हणते आता मास्तरीन बाईनीनं मला बदाम पाठवलाय रे त्या व्हॉट्सअपवर या बदामाचा अर्थ काय रे